बोधकथा. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा एक राजा आपल्या मुलांसाठी राजवाड्याजवळ एक मोठं तलाव बांधतो आणि त्यात मुलांना खेळण्यासाठी मासे सोडतो. तलाव तयार झाल्यावर त्याची मुलं तलाव पाहायला जातात. त्या तलावात सगळ्या माशाबरोबर एक बेडूक पण राहत असते. राजाच्या मुलांनी त्या अगोदर बेडूक कधी पाहिलेले नसते. त्यामुळे त्यांना वाटते तलावात हा बेढप प्राणी कशाला. ते राजाला जाऊन सांगतात की तलावात त्यांना न आवडणारा एक बेढप प्राणी आहे. राजा लगेचच त्याच्या शिपायांना सांगतो की त्या बेढप प्राण्याला मारून टाका. तेव्हा शिपाई तलावाच्या काठावर उभे राहून आपापसात काय करायचे ते ठरवू लागतात. कोणी सांगतात त्याला जाळून टाका, चिरडून टाका. सर्वाच्या वेगवेगळ्या सूचना येतात. शेवटी पाण्याला घाबरणारा वृद्ध शिपाई सांगतो की त्या प्राण्याला दूर वाहत्या पाण्यात फेकून द्या, म्हणजे तो वाहत जाऊन खडकावर आपटेल आणि मरेल. ते ऐकून हुशार बेडूक म्हणाले, मला पाण्यात फेकू नका, नाहीतर मी मरून जाईन. बेडूकाची याचना ऐकून शिपाई त्याला पटकन पाण्यात फेकून देतात. बेडूक जोरजोरात हसू लागते आणि म्हणते, या मूर्ख लोकांना माहीत नाही की मी पाण्यात किती सुरक्षित आहे. तात्पर्य: शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.